हॅलो. तर आज होती मला 1 kg डार्क चॉकलेट केकची ऑर्डर, जे मला एका न्यू कस्टमरने दिली होती आणि त्या काकू आमच्या शेजारच्या बिल्डिंगमध्येच राहतात. पण त्यांना माहीत नव्हतं की मी केक बनवते. त्या आधीपासूनच ओळखतात, पण आत्ता समजलं त्यांना. सो त्यांनी फर्स्ट टाईम ऑर्डर दिली. सो ते माझे न्यू कस्टमरच झाले आणि त्यांनी मला डार्क चॉकलेट केक करायला लावला होता आणि सांगितलंही होतं की केक म्हणजे कडू नाही लागला पाहिजे. तर मी त्यांना असं बोलले की माझा केक म्हणजे जे मी डार्क चॉकलेट बनवते तर तो कडू नाही लागत. तुम्ही एकदा ट्राय म्हणजे टेस्ट करून बघा. आय मीन तुम्हाला कळेलच एकदा तुम्ही घेतला की. तर ते बोलल्या ठीक आहे, छान कर, म्हणजे तुझी पब्लिसिटी होईल, तू छान केलास की. म्हणलं हो, करेल म्हणलं मी, छानच करेल. आणि मग नंतर तुम्ही बघतच असाल की हा स्पंज माझा किती छान झाला आहे. त्याच्यानंतर ही क्रीम मी तयार करून घेतली, जी पूर्ण चॉकलेटने तयार केली आहे मी क्रीम. माझ्या जी केकची क्वांटिटी असते 1 kg, ती तुम्हाला दिसतच असेल की किती हायटेड केक झाला आहे आणि किती मोठा झाला आहे. तुम्हाला ह्या साईजचा केक बाहेर कुठेच मिळणार नाही. आय मीन कोणत्याही बेकरीमध्ये मिळणार नाही आणि फ्रेश केकही मिळणार नाही. जे होममेड केक असतात ते खूप फ्रेश असतात, फ्रेशली बनवलेले असतात आणि तुम्हाला तर माहितीच आहे ते किती टेस्टी असतात. त्याच्यानंतर मी क्रमकोट करून घेतला. क्रमकोट झाल्यानंतर मी 2 ते 3 तास फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवला आणि सेट झाल्यानंतर मी वरतून ग्लेज टाकली. तर चॉकलेट केक जेवढा टेस्टी लागतो खायला, तेवढी त्याच्यामागे मेहनत असते जी तुम्हाला दिसते. ही जी बाहेरची फिनिशिंग आहे ती करायला मला खूप वेळ लागला, जेवढा मला केक तयार करायला नाही लागला. आणि हे जे चॉकलेट आहे ते लवकर थिक होतं, त्यामुळे ते खूप फास्ट बनवायला लागतं. तसं मी तो स्पॅच्युला गॅसवर गरम करून करून केकला फिनिशिंग दिली आहे, कारण केक माझा न्यू कस्टमर होता आणि मला त्यांना खूप छान प्रेझेंटेशन द्यायचं होतं. मग मी साईडचा बेस वगैरे क्लीन करून घेतला आणि लास्टला बघा हा केक तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थँक्यू. शेअरही नक्की करा, लाईकही करा. थँक्यू.